नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालच्या भागामध्ये आपण सोल्युबिलिटी प्रॉडक्ट, सोल्युबिलिटी इक्विलिब्रिया आणि रिलेशनशिप बिटवीन सोल्युबिलिटी अँड मोलार सोल्युबिलिटी ह्याबद्दल माहिती घेतली होती. आणि शेवटच्या पॉईंटमध्ये जेव्हा आपण रिलेशनशिप बिटवीन द सोल्युबिलिटी अँड मोलार सोल्युबिलिटी हा पॉईंट घेतला होता, तेव्हा आपण एक जनरल एक्झाम्पल घेतलं होतं. पहा, BXAY सॉलिड इट डिसोसिएट्स. हा AXBY जो आहे हा स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट आपण घेतला होता. इट डिसोसिएट्स इन द फॉर्म, इट गिव्ज एक्स हा काय असेल, त्याचा कोएफिशियंट असेल XBY प्लस आयन्स इन ॲक्वियस सोल्युशन प्लस YAX मायनस आयन्स इन द ॲक्वियस सोल्युशन. आणि त्याच्यानंतर आपण त्याचं KSP म्हणजे सोल्युबिलिटी प्रॉडक्ट आणि मोलार सोल्युबिलिटी ह्यामधलं जे रिलेशन घेतलं होतं काल, त्या रिलेशननुसार आपल्याला हे इक्वेशन मिळते. शेवटी ह्यांचं रिलेशन काय असेल, KSP इज इक्वल टू x टू द पॉवर x इंटू y टू द पॉवर y इंटू s टू द पॉवर x प्लस y. तर हे आपण एका जनरल सॉल्टबद्दल, जनरल स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट घेऊन त्याचं डिसोशिएशन करून लक्षात आपण त्याचं सोल्युबिलिटी प्रॉडक्ट आणि सोल्युबिलिटी ह्यांच्यामधलं रिलेशन काढलं होतं. पण आपल्याला काही एक्झाम्पल्स घ्यायचे, ज्या एक्झाम्पल्सवरनं आपण त्याचं सोल्युबिलिटी प्रॉडक्ट आणि सोल्युबिलिटी यामध्ये काय रिलेशन्स आहेत ते एक एक एक्झाम्पल घेऊयात. वर लिहिलेले बी बघा. फॉर एक्झाम्पल, त्याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे सिल्व्हर ब्रोमाइड. सिल्व्हर ब्रोमाइड सॉलिड हा डिसोसिएट होतो. इट गिव्ज Ag प्लस इन ॲक्वियस सोल्युशन प्लस Br मायनस इन ॲक्वियस सोल्युशन. म्हणजे आयन्स कोणते तयार होतात ह्याचे, AgBr पासून आपल्याला दोन आयन्स जे मिळतात ते आहेत Ag प्लस आयन्स अँड Br मायनस आयन्स. आता इथं कोणतीही संख्या नाही, म्हणजे इथं काय असेल, यांचे कोएफिशियंट्स काय असतील, 1 1. देअरफॉर आपण या ठिकाणी घेतलंय हिअर इन दिस एक्झाम्पल x इक्वल टू 1 अँड y इक्वल टू 1. ह्या ज्या किमती आहेत आपण ह्या इक्वेशनमध्ये ठेवायच्या. काय मिळेल मग आपल्याला, 1 टू द पॉवर 1, x टू द पॉवर x आहे ना, 1 टू द पॉवर 1 वायचं 1 टू द पॉवर 1, कारण y ची किंमत सुद्धा 1 आहे. आणि s टू द पॉवर x प्लस y, x पण 1 आहे, y पण 1 आहे. लक्षात, म्हणजे KSP काय मिळेल आपल्याला, 1 टू द पॉवर 1 इंटू 1 टू द पॉवर 1 इंटू s टू द पॉवर 1 प्लस 1. म्हणजेच काय मिळेल आपल्याला, 1 टू द पॉवर 1 1, 1 टू द पॉवर 1 1, s टू द पॉवर 1 प्लस 1 मीन्स 2. देअरफॉर 1 इंटू 1 इंटू s स्क्वेअर. देअरफॉर KSP इज इक्वल टू काय येईल, s स्क्वेअर. म्हणजे असे जर एक्झाम्पल असतील, ज्या एक्झाम्पल्समध्ये x ची किंमत 1 आणि y ची किंमत 1 असेल, त्या ठिकाणी आपल्याला सोल्युबिलिटी प्रॉडक्ट आणि सोल्युबिलिटी, मोलार सोल्युबिलिटी म्हणतो आपण याला, यांच्यामधलं रिलेशन काय मिळते, KSP इज इक्वल टू s स्क्वेअर. म्हणजे त्या स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्टची जी सोल्युबिलिटी प्रॉडक्टची किंमत आहे ही मोलार सोल्युबिलिटीच्या कशी असते, त्याच्या स्क्वेअर एवढी असते. मोलार सोल्युबिलिटी स्क्वेअर इज इक्वल टू द सोल्युबिलिटी प्रॉडक्ट. लक्षात, हे उदाहरण याच्यामध्ये तुम्ही ज्यांच्यामध्ये x ची किंमत 1 आणि y ची किंमत 1 आहे असे एक्झाम्पल्स घेऊन जर सोल्युबिलिटी आणि सोल्युबिलिटी प्रॉडक्ट आणि मोलार सोल्युबिलिटी यांच्यामधलं जर रिलेशन काढलं तर आपल्याला हेच रिलेशन मिळणार आहे, जिथे x ची किंमत 1 आणि y ची किंमत 1 असेल. KSP इज इक्वल टू काय मिळणार, s स्क्वेअर. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट उदाहरण घेऊ, PbI2 लेड आयोडाईन. ह्याच्यामध्ये तुम्ही PbBr2 घेऊ शकता, PbCl2 घेऊ शकता. असे जे उदाहरणं असतील याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे आयोडीन हा हॅलोजन फॅमिलीमधला मेंबर आहे. त्याच्यामुळे त्याची व्हॅलेन्सी किती असते, -1. म्हणजे त्याच्यावर त्याची ऑक्सिडेशन स्टेट किती असते, नेहमी -1. पण इथे याचे 2 ॲटम्स आहेत, म्हणून आपल्याला जेव्हा त्याचं आपण आयोनायझेशन करतो, स्लाइटली सोल्युबल असेल तो वॉटरमध्ये, कारण तो स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट आहे, आपल्याला 2I मायनस आयन्स मिळतील. कारण आयोडीनचे ॲटम्स किती आहेत, 2. म्हणून Pbवर काय येईल, 2 पॉझिटिव्ह चार्ज. एका आयोडीनवरचा 1 मायनस चार्ज, 2 आयोडीनचे मिळून 2 मायनस चार्ज, म्हणून Pbवर काय येईल, +2 चार्ज येईल. लक्षात. तर या ठिकाणी परत इथं काही नाही, म्हणजे काय आहे, 1 आहे. म्हणजे x ची किंमत काय आहे, 1 आणि y ची किंमत काय, इथं याचा कोएफिशियंट काय आहे, 2 आहे. म्हणून y ची किंमत काय घेतली आपण, 2 घेतली, बरोबर आहे. आता ह्या इक्वेशनमध्ये KSP इक्वल टू x टू द पॉवर x, y टू द पॉवर y इंटू s टू द पॉवर x प्लस y, या ह्याच्यामध्ये आपण ह्या किमती ठेवूयात. देअरफॉर KSP इज इक्वल टू 1 टू द पॉवर 1, कारण x ची किंमत 1 आहे, 2 टू द पॉवर 2, कारण y ची किंमत किती आहे, 2 आहे, 2 टू द पॉवर 2 इंटू s टू द पॉवर 1 प्लस 2, x प्लस y आहे ना, x 1 आहे,
वाय किती असेल 2 आहे, म्हणून एस टू द पॉवर काय आहे 1 प्लस 2. तर आपल्याला इक्वेशन काय मिळेल 1 टू द पॉवर 1 म्हणजे 1, 2 टू द पॉवर 2 म्हणजे 2चा स्क्वेअर किती आहे 4 आहे, प्लस इंटू एस टू द पॉवर 1 प्लस 2, 1 प्लस 2 किती आहे एस टू द पॉवर 3. म्हणजेच हे इक्वेशन मिळेल आपल्याला. देअरफॉर KSP इज इक्वल टू 1 इंटू 4, 4 एस टू द पॉवर 3 मीन्स 4s3. म्हणजे असे स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट ज्यांच्यामध्ये x ची किंमत 1 आहे आणि y ची किंमत जर 2 असेल, म्हणजे x हा एक कोएफिशियंट आहे बरोबर आहे, x ची किंमत 1 असेल आणि y ची किंमत जर 2 असेल, तर आपल्याला सोल्युबिलिटी प्रॉडक्ट आणि मोलार सोल्युबिलिटी यामधलं रिलेशन काय मिळेल KSP इज इक्वल टू 4s3. लक्षात. त्याच्यानंतर आणखीन एक थोडंसं वेगळं उदाहरण आहे ज्याच्यामध्ये x आणि y च्या किमती, y ची किंमत 3 आहे या ठिकाणी, x ची किंमत 1 आहे. या ठिकाणी x ची किंमत प्रत्येक वेळेस आपण 1 ठेवली म्हणजे 1च येईल असं काही नाही. x ची किंमत सुद्धा एखाद्या वेळेस इथं 2 येऊ शकते किंवा 3 येऊ शकते. आता ह्या एक्झाम्पलमध्ये पहा AlOH थ्राईस. याच्यामध्ये तुम्हाला डिसोशिएशन केल्यानंतर चार्जेस कसे तयार होतात ते सुद्धा त्याचं डिसोशिएशन करता आलं पाहिजे, तर तुम्हाला त्याचा न्यूमेरिकल सोडवता येईल. याच्यावरचे आता न्यूमेरिकल्स आहेत जे आपण पुढे घेणार आहोत बरोबर आहे. याच्यामध्ये एका OH ग्रुपवर एक मायनस चार्ज असतो. लक्षात. एका OH ग्रुपवर एक मायनस चार्ज असतो. तर या ठिकाणी OH ग्रुपची संख्या किती आहे 3. OH थ्राईस आहे, थ्राईस म्हणजे 3, म्हणून इथं आपण घेतले 3OH मायनस. या ठिकाणी OH जर 3 मायनस असतील तर Al वर काय आला पाहिजे मग 3 प्लस चार्जेस बरोबर आहे. म्हणून आपण याचं आयोनायझेशन केल्यानंतर जेव्हा हा सॉल्ट स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट घेतलेल्या वॉटर सोल्युशनमध्ये आयोनाइज होतो, तेव्हा आपल्याला आयन्स मिळतात Al3 प्लस आयन्स प्लस 3OH मायनस आयन्स. म्हणजे या ठिकाणी x ची किंमत किती आहे 1 आहे आणि y ची किंमत 3 आहे. परत हे x आणि y ची किंमत जी 1 आणि 3 आहे परत आपण ह्या इक्वेशनमध्ये ठेवूयात. आपल्याला मिळेल KSP इज इक्वल टू 1 टू द पॉवर 1, 3 टू द पॉवर 3, कारण y ची किंमत किती आहे या ठिकाणी 3 टू द पॉवर 3 इंटू s टू द पॉवर 1 प्लस 3. नंतर आपल्याला मिळेल 1 टू द पॉवर 1 1, 3 टू द पॉवर 3, 3 इंटू 3 किती आहे 27 इंटू s टू द पॉवर 1 प्लस 3 4. देअरफॉर KSP इज इक्वल टू 27 इंटू 1 27 s to the power 4. Therefore KSP is equal to 27 s to the power 4. असं आपल्याला याच्यातलं रिलेशन मिळेल. तर या ठिकाणी आपण सोल्युबिलिटी प्रॉडक्ट आणि मोलार सोल्युबिलिटी ह्यांच्यामधलं रिलेशन्स हे कशा प्रकारचं असतंय ह्या आपण 3 एक्झाम्पल्सने घेतले, ज्याच्यामध्ये x ची किंमत 1 y ची किंमत 1 असताना रिलेशन घेतले आपण. ते रिलेशन मिळाले आपल्याला KSP इज इक्वल टू s स्क्वेअर. त्याच्यानंतर x ची किंमत 1 y ची किंमत 2 असताना आपल्याला रिलेशन मिळाले KSP इज इक्वल टू 4s3. त्याच्यानंतर x ची किंमत 1 आणि y ची किंमत 3 असताना आपल्याला रिलेशन मिळाले, ते रिलेशन आहे KSP इज इक्वल टू 27 s टू द पॉवर 4. आता ह्याच्यावरचे आपल्याला नंतर न्यूमेरिकल्स सॉल्व करायचे आहेत. त्याच्या अगोदर आणखी एक पॉईंट घ्यायचा आहे आपल्याला. पेज नंबर 59 वर पॉईंट नंबर 3.9.3 दॅट इज द कंडिशन ऑफ प्रेसिपिटेशन. आता याच्यामध्ये कंडिशन ऑफ प्रेसिपिटेशन म्हणजे एखाद्या सोल्युशनमध्ये PPT केव्हा फॉर्म होते. PPT म्हणजे काय, एक घट्ट असा पदार्थ ज्याला आपण सेमी सॉलिड म्हणतो, दॅट इज नॉट अ लिक्विड नॉट अ सॉलिड, आणि थोडासा घट्ट असा एक पदार्थ तयार होतो ज्याला म्हणतो आपण प्रेसिपिटेशन. लक्षात. तर या ठिकाणी कंडिशन फॉर प्रेसिपिटेशन हा सुद्धा पॉईंट परीक्षेमध्ये बरेच वेळेस विचारलेला आहे. आयोनिक प्रॉडक्ट आणि सोल्युबिलिटी प्रॉडक्ट. आयोनिक प्रॉडक्ट आणि सोल्युबिलिटी प्रॉडक्ट ह्या दोन किमतींवर आपण सांगणार की त्या सोल्युशनमध्ये प्रेसिपिटेशन होईल, ते सोल्युशन सॅच्युरेटेड असेल का ते सोल्युशन अनसॅच्युरेटेड असेल. तर अशा 3 कंडिशन्स ज्या आहेत त्या 3 कंडिशन्स कोणत्या याच्यावर आधारित असतील, कोणत्या कन्सेप्टवर, आयोनिक प्रॉडक्ट आणि सोल्युबिलिटी प्रॉडक्ट. आयोनिक प्रॉडक्ट ज्याला आपण शॉर्टमध्ये म्हणा IP, आणि सोल्युबिलिटी प्रॉडक्ट याचा सिम्बॉल काय आपला KSP. सिम्बॉलच घेणार डायरेक्ट बरोबर आहे. आयोनिक प्रॉडक्टला IP म्हणूयात आणि सोल्युबिलिटी प्रॉडक्टला KSP. तर या ठिकाणी कंडिशन ऑफ प्रेसिपिटेशन हा पॉईंट घेणार आहोत आपण. कोणता पॉईंट आहे आपला सुरू, कंडिशन ऑफ
प्रेसिपिटेशन, प्रेसिपिटेशनच्या कंडिशन काय आहेत, कंडिशन ऑफ प्रेसिपिटेशन. त्याच्यामध्ये आपण हे दोन्ही पॉईंट घेणार आहोत. आयोनिक प्रॉडक्ट म्हणजे काय आणि सोल्युबिलिटी प्रॉडक्ट म्हणजे काय, हे दोन्ही पॉईंट आपण पाहिलेले आहेत. या दोघांमध्ये कोणाची किंमत जास्त असेल तर तेव्हा सोल्युशनमध्ये काय होईल हे आपल्याला घ्यायचं आहे. आयोनिक प्रॉडक्ट ऑफ अन इलेक्ट्रोलाइट इज डिफाइंड ॲज इन द सेम ए इज डिफाइंड इन द सेम ए ॲज सोल्युबिलिटी प्रॉडक्ट. आयोनिक प्रॉडक्ट सोल्युबिलिटी प्रॉडक्टचे डेफिनेशन जवळपास सारखे आहेत. द ओनली डिफरन्स इज दॅट द आयोनिक प्रॉडक्ट एक्सप्रेशन कंटेन्स कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयन्स अंडर एनी कंडिशन, whereas expression of KSP contains only equilibrium concentrations. बघा, आयोनिक प्रॉडक्ट म्हणजे काय, त्या सॉल्टचं किंवा त्या इलेक्ट्रोलाइटचं आयोनायझेशन झाल्यानंतर जे काही आपल्याला आयन्स मिळतात लक्षात, त्या आयन्सचा प्रॉडक्ट, दॅट इज कॉल्ड आयोनिक प्रॉडक्ट. परंतु तो प्रॉडक्ट घेताना आपण कोणत्याही कंडिशनला घेऊ शकतो. परंतु जेव्हा आपण सोल्युबिलिटी प्रॉडक्ट घेतो त्यावेळेस मात्र कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयन्स घेतो, परंतु त्या ठिकाणी कंडिशन काय आहे, इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन्स घ्यायचे. त्यांचे कोणते कॉन्सन्ट्रेशन्स, इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन्स. म्हणजे त्या रिॲक्शनमध्ये जेव्हा इक्विलिब्रियम ही कंडिशन निर्माण होईल लक्षात, म्हणजे जेव्हा रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन इज इक्वल टू रेट ऑफ बॅकवर्ड रिॲक्शन असेल तेव्हा इक्विलिब्रियम कंडिशन निर्माण होईल. आणि त्या इक्विलिब्रियम कंडिशनला आपण जे कॉन्सन्ट्रेशन्स घेतो त्याला आपण काय म्हणतो, त्यांचे इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन्स. आणि ह्या इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन्स जे आयन्सचे आहेत त्यांचा आपण जो काही प्रॉडक्ट घेणार आहोत, पण ते इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन्सचा आयन्सचा आयोनिक प्रॉडक्ट, दॅट प्रॉडक्ट इज कॉल्ड सोल्युबिलिटी प्रॉडक्ट. त्यावेळेस त्याला काय म्हणायचं, सोल्युबिलिटी प्रॉडक्ट. आणि आयोनिक प्रॉडक्ट म्हणजे काय, आयोनिक प्रॉडक्ट ह्या एक्सप्रेशनमध्ये आपण आयन्सचे कॉन्सन्ट्रेशन घेतो, परंतु अंडर एनी कंडिशन, कोणत्याही कंडिशनमध्ये जेव्हा आपण आयन्सचं काय घेतो, आयन्सच्या कॉन्सन्ट्रेशनचा प्रॉडक्ट, दॅट इज कॉल्ड आयोनिक प्रॉडक्ट. पण इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन घेऊन जेव्हा आपण त्यांच्या आयन्सच्या इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशनचा प्रॉडक्ट काढतो तेव्हा मात्र त्याला म्हणायचं आपण सोल्युबिलिटी प्रॉडक्ट. म्हणजे जवळपास डेफिनेशन सांगायचं, फक्त कंडिशन वेगळी आहे लक्षात. त्याच्यानंतर आता याचे कंडिशन्स काय आहे, आय पी इज इक्वल टू KSP असेल पहिली कंडिशन, आय पी इज इक्वल टू KSP. तर इथं सांगितले तुम्हाला आय पी म्हणजे काय, आयोनिक प्रॉडक्ट हा सोल्युबिलिटी प्रॉडक्टच्या बरोबर असेल तर सोल्युशन इज सॅच्युरेटेड. सोल्युशन कसं असेल, सोल्युशन इज सॅच्युरेटेड, सोल्युशन असते सॅच्युरेटेड या ठिकाणी. आणि सोल्युबिलिटी इक्विलिब्रियम एक्झिस्ट, या ठिकाणी काय दिसून येते आणखी आपल्याला, सोल्युबिलिटी इक्विलिब्रियम एक्झिस्ट, EXIST, त्या ठिकाणी सोल्युबिलिटी इक्विलिब्रियम आपल्याला दिसून येईल. सेकंड कंडिशन आहे IP इज ग्रेटर दॅन KSP. सेकंड कंडिशन म्हणजेच आयोनिक प्रॉडक्ट इज ग्रेटर दॅन सोल्युबिलिटी प्रॉडक्ट. पहिल्या कंडिशनमध्ये काय आहे, दोन्ही प्रॉडक्ट सेम आहेत. म्हणजे इक्विलिब्रियम कंडिशनच्या अगोदर सुद्धा आयोनिक प्रॉडक्ट आणि इक्विलिब्रियम कंडिशन आल्यानंतर त्यांच्या इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशनचा प्रॉडक्ट म्हणजे सोल्युबिलिटी प्रॉडक्ट, हे दोन्ही प्रॉडक्ट सेम आहेत. तेव्हा सोल्युशन कसं असेल, सॅच्युरेटेड असेल. and solubility equilibrium exists in that solution. Second condition is when IP is greater than KSP, ionic product is greater than solubility product, then the solution is super saturated. Solution कसा असेल, solution is super saturated. Solution ही super saturated असेल, म्हणजे सॅच्युरेटेडच्याही पुढची कंडिशन असेल ज्याला आपण सुपर सॅच्युरेशन म्हणतो. and hence precipitation of the compound will occur. आणि याच ठिकाणी आपल्याला काय मिळेल, त्या सोल्युशन मध्ये PPT is occur. PPT त्याला शॉर्ट मध्ये मी PPT म्हणले, प्रेसिपिटेशन त्या रिएक्शन मध्ये आपल्याला दिसून येते. म्हणजे जेव्हा आपण सॅच्युरेटेड सोल्युशन सांगितले तुम्हाला का लक्षात, जेव्हा जेवढा सोल्यूट एखाद्या सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व होतो तेवढाच जर आपण टाकला तर तेव्हा आपल्याला क्लिअर सोल्युशन मिळेल. परंतु आपण थोडासा मिलीग्रॅम जरी जास्त त्यामध्ये सोल्यूट ॲड केला तरी तो सोल्यूट त्या सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व होत नाही. म्हणजे त्या सॉल्व्हंटची त्या सोल्यूटला डिझॉल्व करून घेण्याची कॅपॅसिटी संपलेली असते. तेव्हा ते सोल्यूटचे पार्टिकल्स आपल्याला त्यामध्ये अनडिझॉल्व्ड फॉर्ममध्ये क्लिअर दिसतात. मग त्या सोल्युशनला आपण क्लिअर सोल्युशन म्हणणार नाही, त्या सोल्युशनला काय म्हणू, सॅच्युरेटेड सोल्युशन. आणि सॅच्युरेटेड सोल्युशन तयार झालं तरी आपण त्याच्यामध्ये काही अमाऊंट काय करायला लागलो, सोल्यूटची ॲड करायला लागलो. सुरुवातीचीच अमाऊंट डिझॉल्व झाली नाही, सॅच्युरेटेड सोल्युशन तयार झाले,
परंतु आणखीन काही अमाऊंट जर आपण सोल्यूटची त्यामध्ये ॲड केली तर तेव्हा जे सोल्युशन तयार होईल ते कसं असेल, सॅच्युरेटेडच्याही पुढची कंडिशन असेल ज्याला म्हणणार आपण सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन. आणि त्या कंडिशनला आपल्याला त्या सोल्युशनमध्ये एक घट्ट असा पदार्थ तयार झालेला दिसेल आणि त्या पदार्थाला म्हणणार आपण सॉलिड सारखा एक पदार्थ तयार झालेला दिसतो आणि दॅट स्टेज इज कॉल्ड प्रेसिपिटेशन स्टेज. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला पीपीटी दिसून येईल. मग कोणत्या कंडिशनला आपल्याला पीपीटी मिळेल सोल्युशनमध्ये, जेव्हा आयनिक प्रॉडक्ट हा सोल्युबिलिटी प्रॉडक्टपेक्षा जास्त असतो. आणि तिसरी कंडिशन आहे फेन आयनिक प्रॉडक्ट इज लेस दॅन सोल्युबिलिटी प्रॉडक्ट. जेव्हा आयनिक प्रॉडक्ट हा सोल्युबिलिटी प्रॉडक्टपेक्षा कमी असतो, सोल्युशन इज अनसॅच्युरेटेड. सोल्युशन इज अनसॅच्युरेटेड and precipitation is not occur. PPT is not occur. त्या ठिकाणी आपल्याला पीपीटी मिळत नाही. तर अशा हे 3 कंडिशन्स आहेत. लक्षात, कंडिशन ऑफ प्रेसिपिटेशन जर तुम्हाला विचारलं तर अशा डेफिनेशन्स तुम्हाला लिहायची गरज नाही त्या ठिकाणी, पण थोडक्यात तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता. आयनिक प्रॉडक्ट म्हणजे काय आणि सोल्युबिलिटी प्रॉडक्ट म्हणजे काय. आणि कंडिशन्समध्ये ह्या लक्षात ठेवायच्या. आयनिक प्रॉडक्ट इज इक्वल टू सोल्युबिलिटी प्रॉडक्ट असेल, सोल्युशन सॅच्युरेटेड असेल, इक्विलिब्रियम त्या ठिकाणी आपल्याला इक्विलिब्रियम ही स्टेज तयार झालेली दिसेल. म्हणजे ती रिॲक्शन कशी असेल, रिव्हर्सिबल रिॲक्शन असेल, फॉरवर्ड रिॲक्शन होईल आणि बॅकवर्ड रिॲक्शन होईल. जेव्हा आयनिक प्रॉडक्ट हा जास्त असेल सोल्युबिलिटी प्रॉडक्टपेक्षा, वेन आयपी इज ग्रेटर दॅन केएसपी, सोल्युशन इज सुपर सॅच्युरेटेड अँड इन दॅट सोल्युशन पीपीटी इज ऑकर्ड. अँड थर्ड कंडिशन, वेन आयनिक प्रॉडक्ट इज लेस दॅन सोल्युबिलिटी प्रॉडक्ट, सोल्युशन इज अनसॅच्युरेटेड and in this condition precipitation is not occur. ह्या झाल्या प्रेसिपिटेशनच्या 3 कंडिशन्स. त्याच्यानंतर घ्यायचं आहे आपल्याला पेज नंबर 59 वरचा प्रॉब्लेम 3.11. 3.11 काय प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम वाचा आणि तो सॉल्व करण्याचा प्रयत्न करूयात आपण. पहा या ठिकाणी प्रॉब्लेम 3.11 काय आहे. अ सोल्युशन इज प्रिपेअर्ड बाय मिक्सिंग equal volumes of 0.1 molar MgCl2 and 0.3 molar Na2C2O4 at 293 Kelvin. Would MgC2O4 precipitate out? MgC2O4 याचं प्रेसिपिटेशन होईल का. आता MgCl2 आणि Na2C2O4 यांची जर आपण रिॲक्शन केली तर आपल्याला काय मिळेल, MgC2O4 मॅग्नेशियम ऑक्झॅलेट KSP of MgC2O4 at 293 Kelvin is 8.56 into 10 to the power minus 5. MgC2O4 ची आपल्याला सोल्युबिलिटी प्रॉडक्ट दिला पण आपल्याला त्याचा आयोनिक प्रॉडक्ट दिलेला नाही. तर आपल्याला काय काढावं लागेल, अगोदर आयोनिक प्रॉडक्ट काढावं लागेल आणि मग आपल्याला आपण ह्याच्या 3 कंडिशन्स घेतल्या होत्या. IP इज इक्वल टू KSP, IP इज ग्रेटर दॅन KSP अँड IP इज लेस दॅन KSP. ह्या कंडिशननुसार मग आपण IP आणि KSP ह्या व्हॅल्यूज मिळाल्यानंतर KSP ची व्हॅल्यू दिली आपल्याला, IP ची व्हॅल्यू म्हणजे आयनिक प्रॉडक्टची व्हॅल्यू काढायची, त्या व्हॅल्यूज कम्पेअर करायच्या आणि जर आपल्याला आयनिक प्रॉडक्टची व्हॅल्यू सोल्युबिलिटी प्रॉडक्टपेक्षा जास्त मिळाली तर आपण सांगणार की MgC2O4 आपल्याला काय मिळेल, हा प्रेसिपिटेट फॉर्ममध्ये मिळेल. आणि समजा IP हा लेस आला KSPपेक्षा किंवा IP ची व्हॅल्यू ही KSP च्या व्हॅल्यू बरोबर आली तर त्या ठिकाणी आपल्याला त्या सोल्युशनमध्ये प्रेसिपिटेशन मिळणार नाही. तर हा न्यूमेरिकल आपल्याला सॉल्व करायचा आहे. तर सोल्युशन तुम्हाला काय दिलेलं आहे पहा. वेन सोल्युशन इज प्रिपेअर्ड बाय मिक्सिंग इक्वल व्हॉल्यूम्स, व्हॉल्यूम गेट डबल्ड अँड हेन्स इफेक्टिव्ह कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयन्स विल बी हाफ ऑफ द इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. जेव्हा आपण इक्वल व्हॉल्यूम्सचे 2 सोल्युशन मिक्स करतो, व्हॉल्यूम गेट्स डबल, त्या सोल्युशनचं व्हॉल्यूम डबल होते पण त्यांचं इफेक्टिव्ह कॉन्सन्ट्रेशन जे आहे आयन्सचं इफेक्टिव्ह कॉन्सन्ट्रेशन याची व्हॅल्यू मात्र काय होते, हाफ होते ऑफ द इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे या ठिकाणी बघा तुम्हाला MgCl2 आणि Na2C2O4 हे 2 सोल्युशन्स मिक्स करायचे, बरोबर आहे. तर ह्या 2 सोल्युशनपासून आपल्याला आयन्स कोणते मिळतात, MgCl2 पासून कोणता आयन मिळतो आपल्याला. आता या ठिकाणी तुम्हाला आयोनायझेशन दिलेले नाही. MgCl2 पासून कोणते 2 आयन्स मिळतात आपल्याला, Mg2 प्लस 2Cl मायनस आयन्स, बरोबर आहे. त्याच्यानंतर आपल्याला Na2C2O4 याच्यापासून कोणते 2 आयन्स मिळतात,
2Na प्लस C2O4 2 मायनस. तर ह्या ठिकाणी आपल्याला आयोनायझेशन लिहिता आलं पाहिजे. तर ह्या दोघांचे जेव्हा आपण इक्वल व्हॉल्यूम्स घेऊ, याचं कॉन्सन्ट्रेशन किती दिलेलं आहे तुम्हाला, MgCl2चं 0.1 बरोबर आहे, आणि ह्याचं कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे तुम्हाला 0.3 मोलार. हे दोन सोल्युशन्स इक्वल व्हॉल्यूमचे घेऊन, समजा हे 10 ml घेतलं तर हे 10 ml घेऊयात आपण. इक्वल व्हॉल्यूम म्हणजे काय, त्यांचं व्हॉल्यूम सारखे घ्यायचे. हे 20 ml घेतलं तर हे पण 20 ml घेऊ. समजा हे 10 ml घेऊन आपण मिक्स केले हे दोन सोल्युशन, बरोबर आहे. तर टोटल व्हॉल्यूम काय होईल त्या त्यांचं वाढेल. 20 ml हे काय झालं, व्हॉल्यूम झालं. परंतु त्या ठिकाणी मात्र त्यांच्यापासून जे आपल्याला आयन्स मिळणार आहेत त्यांचं कॉन्सन्ट्रेशन मात्र काय होईल, हाफ होईल, बरोबर आहे. म्हणजे Mg2+ आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन 0.1च्या हाफ होईल आणि 2Cl- आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन सुद्धा 0.1 मोलारच्या हाफ होईल. कारण MgCl2चं कॉन्सन्ट्रेशन किती आहे, 0.1. म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला सोल्युशनमध्ये एक वाक्य दिले पहा, वेन सोल्युशन इज प्रिपेअर्ड बाय मिक्सिंग इक्वल व्हॉल्यूम्स, व्हॉल्यूम गेट्स डबल. व्हॉल्यूम काय होईल, डबल होईल. हे 10 ml घेतलं, हे 10 ml घेतलं, हे 20 ml होईल. हे 20 ml, हे 20 ml घेतलं तर 40 ml होईल. व्हॉल्यूम सोल्युशनचं वाढेल, परंतु त्यांचे जे कॉन्सन्ट्रेशन्स आहेत, इफेक्टिव्ह कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयन्स वुड बी हाफ ऑफ द इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. परंतु त्यांचे जे आयन्सचे कॉन्सन्ट्रेशन आहे ते हाफ होतील त्यांच्या इनिशियल कॉन्सन्ट्रेशनचे, बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी दिले आता तुम्हाला पहा या ठिकाणी MgCl2 आणि Na2C2O4 हे मिक्स केल्यानंतर प्रॉडक्ट काय दिलं आहे, या दोघांचा प्रॉडक्ट Mg(C2O4) दॅट इज कॉल्ड मॅग्नेशियम ऑक्झॅलेट. काय म्हणायचं याला, मॅग्नेशियम क्लोराईड आणि सोडियम ऑक्झॅलेट यांना जेव्हा आपण मिक्स करतो त्याच्यापासून आपल्याला Mg(C2O4) हा प्रॉडक्ट दिला आहे, दॅट इज कॉल्ड मॅग्नेशियम ऑक्झॅलेट. मग हा मॅग्नेशियम ऑक्झॅलेटमध्ये कोणते आयन्स आहेत, Mg2+ आयन्स आहेत आणि C2O4 2- आयन्स आहेत, बरोबर आहे. हा आपल्याला विचारलंय, याबद्दल आपल्याला विचारलंय की वुड Mg(C2O4) प्रेसिपिटेट आउट. Mg(C2O4) हा प्रेसिपिटेट फॉर्ममध्ये आपल्याला मिळेल की नाही जेव्हा आपण MgCl2 आणि Na2C2O4 काय करूया, मिक्स करूया. लक्षात. आता या ठिकाणी याच्यामध्ये Mg2+ आणि C2O4 2- आयन्स आहेत, तर त्यांचं कॉन्सन्ट्रेशन काय मिळेल आपल्याला ते घ्यायचं आहे. देअरफॉर कॉन्सन्ट्रेशन ऑफ Mg2+ आयन्स इज इक्वल टू काय असेल, ओरिजिनल जे कॉन्सन्ट्रेशन असेल त्याच्या हाफ म्हणजे 0.1 डिवायडेड बाय 2. किती मिळेल हे कॉन्सन्ट्रेशन, 0.05, बरोबर आहे. 0.05 मोल पर लिटर. आणि याच्यात दुसरा आयन कोणता आहे, C2O4. कॉन्सन्ट्रेशन ऑफ C2O4 2- आयन्स इज इक्वल टू याच्या हाफ मिळेल आपल्याला कॉन्सन्ट्रेशन म्हणजे 0.3 डिवायडेड बाय 2. किती मिळेल हे 1.5 0.15 मोल पर लिटर. कसं आलं, लक्षात आलं का तुम्हाला. यांचंच कॉन्सन्ट्रेशन का घेतलं आपण, कारण आपल्याला ह्याचं प्रेसिपिटेशन होते की नाही विचारले. मग याच्यात आयन्स कोणते आहेत, तुम्ही म्हणसाल Cl- आयन्स आणि Na+ आयन्स. याबद्दल आपल्याला NaClचं विचारलेलं नाही. जर आपल्याला NaClचं विचारलं असेल तर आपण Na+ आयन आणि Cl- आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन काढलं असतं. आपल्याला कशाबद्दल प्रेसिपिटेशन होते की नाही विचारले, मॅग्नेशियम ऑक्झॅलेटचं प्रेसिपिटेशन होते की नाही विचारले. त्याच्यामुळे त्याच्यात जे आयन्स आहेत Mg2+ आयन्स आणि C2O4 2- आयन्स यांचं आपण कॉन्सन्ट्रेशन काढून घेतले. आता या ठिकाणी these ions would react to form sparingly soluble salt MgC2O4. हा जो सॉल्ट तयार झाला हा कसा आहे, स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट. हा सॉल्ट कसा आहे, स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट आहे, जो कोणाच्या कॉम्बिनेशनमधून तयार झाला आहे, Mg2+ आयन्स आणि C2O4 2- आयन्सच्या कॉम्बिनेशनमधून तयार होणारा हा जो सॉल्ट आहे हा कसा आहे, स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट आहे. देअरफॉर इट डिसोसिएट्स इन अकॉर्डन्स विथ द रिॲक्शन. या ठिकाणी तुम्हाला रिॲक्शन दाखवली पहा, Mg2+ आयन्स when combines with C2O4 2- आयन्स it gives the product. हा स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट आहे, फॉरवर्ड बॅकवर्ड रिॲक्शन दाखवा. या ॲक्वियस सोल्युशनमध्ये आपल्याला आयन्स मिळाले आणि याच्यापासून जो मिळतो तो आहे Mg(C2O4) मॅग्नेशियम ऑक्झॅलेट, जो आपल्याला मिळतो सॉलिड फॉर्म.
म्हणजे हा कसा तयार होतो त्याची रिॲक्शन सुद्धा आपल्याला पुस्तकामध्ये दिलेली आहे. आयनिक प्रॉडक्ट इन द सोल्युशन इज गिवन बाय, मग ह्याचा आपल्याला आयनिक प्रॉडक्ट काढायचं आहे. म्हणजे काय काढायचं आहे, Mg2+ इंटू C2O4 2- यांचा आयनिक प्रॉडक्ट काढताना देअरफॉर आयनिक प्रॉडक्ट इज इक्वल टू Mg2+ इंटू C2O4 2- आयन्स यांचा आयनिक प्रॉडक्ट काढायचं आहे. काय येईल, 0.05 इंटू 0.15. बरोबर आहे. त्या दोघांच्या कॉन्सन्ट्रेशनचा आपल्याला प्रॉडक्ट घ्यायचा आहे, ज्याला आपण काय म्हणणार, आयनिक प्रॉडक्ट. दिस प्रॉडक्ट इज इक्वल टू 7.5 इंटू 10⁻³ हा झाला आयनिक प्रॉडक्ट. बरोबर आहे. आयन्सचा प्रॉडक्ट घेतला ना आपण, त्यामध्ये Mg(C2O4) मध्ये जे दोन आयन्स प्रेझेंट आहेत, Mg2+ आणि C2O4 2-, त्या दोघांच्या आयन्सच्या कॉन्सन्ट्रेशनचा आपण प्रॉडक्ट घेतला आहे. जो प्रॉडक्ट किती येतो, 7.5 इंटू 10⁻³ ज्याला म्हणतो आपण आयनिक प्रॉडक्ट. आणि आपल्याला KSP ची व्हॅल्यू दिलेली आहे. KSP किती दिलेली आहे आपल्याला, KSP ची व्हॅल्यू ॲट 293 केल्विन 8.56 इंटू 10⁻⁻5 ही KSP ची व्हॅल्यू आहे आणि ही आयनिक प्रॉडक्टची व्हॅल्यू. या ठिकाणी इथे 8.56 आहेत, हे मोठे आहेत, 7.5 लहान आहेत, परंतु 10⁻³ इज ऑलवेज ग्रेटर दॅन 10⁻⁻5. बरोबर आहे. 10⁻³ हे 10⁻⁻5 पेक्षा मोठे असतात. मग आपल्याला या ठिकाणी काय मिळाले, कंडिशन काय आपली प्रेसिपिटेशनची, इफ आयनिक प्रॉडक्ट इज ग्रेटर दॅन सोल्युबिलिटी प्रॉडक्ट. जर आयनिक प्रॉडक्ट हा सोल्युबिलिटी प्रॉडक्ट पेक्षा जर जास्त असेल तर IP काय आपला, देअरफॉर 7.5 इंटू 10⁻³ इज ग्रेटर दॅन 8.56 इंटू 10⁻⁻5. बरोबर आहे. आयनिक प्रॉडक्ट 10⁻³ ही किंमत नेहमी मोठी असते, कशापेक्षा, 10⁻⁵ पेक्षा. KSP व्हॅल्यू फॉर Mg(C2O4) at 293 Kelvin is 8.56 into 10⁵. As ionic product is greater than the solubility product, KSP solubility product precipitation will take place. मग त्या सोल्युशनमध्ये आपल्याला PPT मिळेल, कारण आपण हा न्यूमेरिकल सोडवलेला आहे. स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट कसा तयार होतो, त्याच्यात कोणते दोन आयन्स आहेत, त्यांचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे त्यांच्या सोल्युशनच्या कॉन्सन्ट्रेशन ते कॉन्सन्ट्रेशन हाफ असतात, त्यांच्या व्हॅल्यूज काढल्यात आपण. कॉन्सन्ट्रेशन Mg2+ आणि C2O4 2- आयन यांचं कॉन्सन्ट्रेशन घेतलं, त्यांच्या कॉन्सन्ट्रेशनचा आपण आयनिक प्रॉडक्ट काढला. जो आयनिक प्रॉडक्ट आपल्याला मिळाला 7.5 into 10⁻⁻3, आपल्याला त्याचा सोल्युबिलिटी प्रॉडक्ट दिलेला आहे. आणि दोघांचं कंपॅरिझन आपण केले, आयनिक प्रॉडक्ट आणि सोल्युबिलिटी प्रॉडक्ट. आता आपल्याला असं आढळून आलं, आयनिक प्रॉडक्ट ऑफ Mg(C2O4) इज ग्रेटर दॅन द सोल्युबिलिटी प्रॉडक्ट, and hence in the solution, that is Mg(C2O4) solution precipitation is occur. तर या ठिकाणी आपण एक न्यूमेरिकल घेतलेला आहे. त्याच्यानंतर पेज नंबर 59 वरचे जे काही दोन न्यूमेरिकल राहिलेले आहेत आपण नेक्स्ट पिरियडमध्ये घेऊया. धन्यवाद.